हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रथम प्रार्थना अर्पण करूया की माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्य तर प्रदान कराच, पण त्यासोबतच ज्या काही चांगल्या इच्छा आहेत ना स्वामी, त्या देखील पूर्ण जरूर करा. ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते, तुळशी मातेला खूप महत्त्व आहे. अनेक सीरीज मी यामध्ये केलेल्या आहेत. एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी उपाय सांगत आलेले आहे. त्याचप्रमाणे नवीन वर्षामध्ये एक उपाय सांगितला आहे जबरदस्त, छोटासा एकदम पातळ पत्र्यासारखा चांदीच्या सिक्क्याचा. तो देखील तुम्ही जरूर बघा आणि अनुभव घ्या की काय तुम्हाला चमत्कार दिसतो. अतिशय ट्राय आणि टेस्टेड बऱ्याच जणांना अनुभव आलेले उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून तुम्हालाही मोठे खर्चिक उपाय न करता साध्या सोप्या उपायांमधून अनुभव घेता येईल. आपण बघतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मी समान महत्त्व आहे. म्हणजेच माता लक्ष्मीचंच रूप हे तुळशीचं रूप आहे असं समजलं जातं. अनेक ठिकाणी अशा मान्यता आहेत की तुळशीचं जे रोप आहे ते स्वतःमध्येच धन आकर्षित करणारं आणि धन प्रदान करणारं देवी लक्ष्मीचं त्यामध्ये स्थायी रूप असणारं असं एक रूप आहे. म्हणूनच तुळशीला प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक अंगणामध्ये स्थान आहे. म्हणूनच आणखीन काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया. आज बघूया नक्की आणखीन काय आहे विशेष आजच्या व्हिडिओमध्ये. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ बघताय, तर जरूर सबस्क्राईब करा. आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करायला विसरू नका. कारण काय होईल, मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल, पण तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन बेल बटन प्रेस केल्यानंतर मिळतं. नेमका कधी व्हिडिओ वगैरे अपलोड करते याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हा जे उपाय आहेत ना नवीन वर्षामध्ये सांगणारे, ते देखील तुम्हाला करता येईल अगदी घर बसल्या बसल्या. म्हणूनच चला बघूया आपला विषय. तुळशीमध्ये बघा ज्या मंजुळा निघतात मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तुळशीमधून ही जी मंजिरी येते त्याचा असा दिव्य प्रयोग सांगणार आहे तुम्हाला मी, उपाय जो आपण करतो, ज्यामुळे काय होणार आहे, धनधान्यामध्ये वृद्धी होणार आहे, वाढ होणार आहे. तर ही वृद्धी आणि वाढ करण्यासाठी तुळशीच्या मंजिरींचा खूप छान उपाय होणार आहे. तुळशीची मंजिरी म्हणजे काय? अनेक जणांना हे माहिती नाही आहे. थोडंसं त्यांना सांगूया. कारण मंजिरी जी तुळशीच्या पानांच्या मधून निघते, एक छोटीशी पहिल्यांदा अशी असते, ज्याला फुलासारखं दिसतं. त्यानंतर ती मोठी झाल्यानंतर तिच्यामध्ये बी तयार होतात, जे तुळशीचे असतात. त्यामुळे तुळशीची मंजिरी जर उगताना तुम्हाला दिसली, थोडी जरी मोठी झाली, तर ती तुम्हाला लगेच काढली पाहिजे. हे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तुळशीचं ओझं कमी होतं यामुळे. एक प्रकारचं ओझं आहे तुळशीला मंजिरींचं. म्हणूनच तुळशीची मंजिरी जी आहे ती काढून काही विशेष उपाय जर आपण केले, तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतोच मिळतो. धनधान्यामध्ये हळूहळू बरकत आणि वृद्धी होऊ लागते. तर पहिला उपाय सर्वप्रथम सांगते. व्यवस्थित प्रत्येकाने ऐका. अगदी सोपे उपाय आहेत की श्रीहरी भगवान विष्णू जे आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळस जी प्रिय आहे यासोबतच तुळशीची मंजिरी देखील भगवान विष्णूंना प्रिय आहे. म्हणूनच जर तुम्ही तुळशीची मंजिरी कट केलेली आहे 2-3 पानांसोबत, तर ती भगवान विष्णूंना जरूर अर्पण करा. शक्य झालं तर मंदिरात जाऊन अर्पण करा. विठ्ठलाचं मंदिर असेल, विष्णूंचं असेल, कृष्णाचं असेल, तर तुम्ही मंजुळा ज्या आहेत त्या अर्पण करायचा प्रयत्न करा. नाहीच तुम्हाला जायला जमलं तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण आहेच की. नसेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, तिथं तुम्ही अर्पण करायचे आहे मनोमन. यामुळे होतं काय, तर भगवान श्रीहरी विष्णू हे आनंदित होतात, प्रसन्न होतात आणि भक्तांना वरदान देतात की त्यांना मोक्ष प्राप्त हो. म्हणजे बघा ह्या मंजिरींचं किती छान विशिष्ट आहे महत्त्व, जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा उपाय आहे,
जर तुमच्या घरात वारंवार कलह होतात आहेत, वारंवार भांडणं, थोड्या-थोड्या गोष्टींवरून चिड आहेच, वाद आहेच, कळत-नकळतपणे आत्ता आनंदी वातावरण होतं आणि आत्ता लगेच भांडणं होतात, असं बऱ्याच वेळा घडतं का? तुम्ही जरा व्यवस्थित निरीक्षण करून मग मी जे काय म्हणते त्याच्याशी रिलेट तुम्ही करताल आणि जर असं असेल तर मला कमेंटद्वारे जरूर सांगा. यासाठी अतिशय चांगला उपाय. अनेक जण म्हणतात नजरच लागली, अनेक जण म्हणतात बाहेरचंच काहीतरी आहे. पण हा आधी उपाय करून बघा. बघा किती तुम्हाला छान अनुभव येईल. तर उपाय असा आहे, आपल्या ज्या तुळशीच्या मंजुळा आहेत, थोड्याशा वाळलेल्या ज्या मोठ्या निघतात ना, त्या मंजुळा घ्यायच्या आहेत. घरामध्ये तांब्याचं भांडं आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं, गंगाजल त्यामध्ये मिक्स करायचं आणि मग ह्या ज्या मंजिरी आहेत, ते त्याच्यामध्ये टाकायच्या. 1-2 पानं देखील तुळशीची टाकायची आणि ते ईशान्य दिशेला तुम्ही ठेवायचं आहे तसंच. 1 दिवस रात्रभर तसंच ठेवायचं ते भांडं म्हणजे तांब्याचा जो कलश आहे तो आणि मग दुसऱ्या दिवशी हे पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. झाकून ठेवलं तरी चालेल. सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे आणि मग याचा असर तुम्ही बघू शकता. एका बॉटलमध्ये भरून स्प्रेसारखं जो मी मॅजिक स्प्रे शिकवलेला आहे तुम्हाला, त्यासारखंच याचा देखील वापर करू शकता. यामुळे समूळ तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नष्ट होऊ लागते. नकारात्मकता जिथे कुठे लपलेली असेल ती समूळ नष्ट होते. प्रत्येक ठिकाणी स्प्रे मारू शकता आणि मग तुम्हाला पॉझिटिव्हिटीचा अनुभव हळू येऊ लागेल. यासोबतच तिसरा उपाय बघूया, की पैशांची समस्या प्रत्येकाला आहे. असं कोण आहे, की ज्याला पैसा नको आहे? पैसा जो आहे तो प्रत्येकाला हवा आहे. कलियुगामध्ये तर खूप महागाई वाढलेली आहे. त्यामुळेच आपण आणखीन पैशाच्या संबंधित एक उपाय बघूया, जो शुक्रवारी आपण करू शकतो. शुक्रवारी जर तुम्ही माता लक्ष्मीला मंजुळा अर्पण केल्या, तर खूप छान रिझल्ट येतो म्हणजे अनुभव येतोच. तुपाचा दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे तुम्ही. त्यानंतर सुगंधित अगरबत्ती लावायची आहे. मोगऱ्याचं अत्तर लक्ष्मी मातेला लावायचं आहे आणि मग या मंजुळा ज्या आहेत आपण तोडलेल्या होत्या, तर त्या अर्पण करायच्या आहेत. यामुळे नियमित जर तुम्ही हा उपाय केला प्रत्येक शुक्रवारी न चुकता, जरी एखाद्या वेळेस राहिलं विसरून तरी चालेल, काही हरकत नाहीये. पण प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायला विसरू नका. तुळशीचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की ज्या आहेत रोपं ती तुम्ही 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये तुळशीची रोपं लावायची आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला घरामध्ये तुळशीची रोपटं लावता येतील, तेवढी जास्त तुम्ही लावायची आहे आणि मग बघा असर किती छान दिसतो. असं म्हणतात, की हा उपाय करणारा व्यक्ती जो आहे त्याच्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता भासत नाही. कुठून ना कुठून तरी पैशासंबंधीचे मार्ग मोकळे होतातच होतात. याचा अनुभव माझ्या परिवारातील सर्व सदस्यांनी जरूर घ्यावा, असं मला वाटतं. म्हणून हा उपाय मी इथं शेअर केलेला आहे. ॲक्चुअली हे जे उपाय आहेत सर्वजण गुप्तपणे करतात. त्यामुळे अनेक जण सांगत देखील नाहीत, की हे उपाय जे आहेत धनप्राप्तीचे मार्ग मोकळे करणारे, तर तुम्ही जरूर करा. यासोबतच आणखीन चौथा उपाय बघूया. लाल रंगाचं कॉटनचं कापड घ्यायचं आहे किंवा सिल्कचं लाल रंगाचं कापडचा जो छोटासा चौकोनी तुकडा घ्यायचा आहे आणि ह्या तुळशी मातेजवळ ज्या मंजिरी आल्या होत्या, ज्या मंजुळा आपण अर्पण केल्या लक्ष्मी मातेला, त्या उचलून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही लाल कापडामध्ये ठेवून आपल्या तिजोरीमध्ये ह्या ठेवू शकता. किंवा शुक्रवारी संध्याकाळीच तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे. पण रात्रभर तिथं देवीजवळ राहिल्या ह्या मंजुळा, तर आणखीन पॉवरफुल इफेक्ट त्यामध्ये येईल. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना तुम्ही याची एक छोटीशी अशी घडी घालायची आहे, दोऱ्याने बांधायचं आहे आणि मग याला अत्तर लावायचं आहे. अत्तर लावून हे जे आहे छोटंसं आपण पुडी बांधलेली आपल्या धनस्थानी लॉकरमध्ये वगैरे ठेवायची आहे. यामुळे असं म्हटलं जातं, की घरातली आर्थिक स्थिती जी आहे धनप्राप्तीची, त्या स्थितीमध्ये हळू सुधारणा होऊ लागते. तर असे हे उपाय होते आजचे. तुम्हाला जर उपाय आवडले असतील साधे सोपे, तर जरूर लाईक करा आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना माहितीच नाही याविषयी, तर त्यांना जरूर शेअर करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.